नवविधा भक्ती या विषयावर आपण आजचा हा 5वा भाग सुरू करूया. मागील भागात स्मरण भक्तीविषयी आपण बोलत होतो. तो थोडा राहिला आहे, तो आता आधी ऐकूया. श्रवण भक्ती, स्मरण भक्ती म्हणजे चिंतन भक्तीबद्दल बोललं जातं आहे. इथे थोड्याच भक्तांची आपण नावं दिली आहेत. उदाहरणार्थ सनकादी, ध्रुव, भीष्म, कुंती आदी सर्व स्मरण भक्तीमुळेच परमपदाला पोहोचले. यांच्याशिवाय खालच्या जातीची भिल्लीण आणि जटायूसारख्या पक्षालाही भगवंताच्या स्मरणाने परमगती मिळाली. गुण, प्रभाव आणि प्रेमसहित भगवंताच्या स्वरूपाचे ध्यान करणे यासारखे लगेचच उद्धार करणारे दुसरे साधन नाही. बहुधा सगळ्या साधनांचे फळ भगवंताचे स्मरण हेच आहे. म्हणून आपले जीवन वरीलप्रमाणे भगवत भक्तीत व्यतीत होईल असा प्रयत्न करावा. संत कबीराने म्हटले आहे की, पतंग दिव्यावर झेप घेऊन एका क्षणात प्राण सोडतो. तो किडा ज्याचं नाव पतंग आहे, पण त्यापासून दूर होत नाही. तसे मन प्रभूच्या स्मरणात लावा. कबीर म्हणतात की जसा किडा कुंभारीण माशीकडे पाहता पाहता स्वतःला विसरतो आणि तद्रूप होतो, त्याच रूपाचा होऊन जातो, तसे मन प्रभूच्या स्मरणात लावा. असो, भगवत प्राप्तीची इच्छा असणाऱ्या साधकाने सदैव काम करत असता जसे कासव अंड्याकडे, गाय वासराकडे, कामुक स्त्रीकडे, जो कामुक व्यक्ती आहे तो स्त्रीकडे, लोभी व्यक्ती धनाकडे, नटी आपल्या पायाकडे आणि वाहनचालक रस्त्याकडे लक्ष ठेवतात, त्याप्रमाणे परमेश्वराचे ध्यान ठेवावयास हवे. हे सगळं ध्यान महात्म्य म्हणजे स्मरण भक्ती, चिंतन भक्ती या तिसऱ्या प्रकारच्या भक्तीबद्दल आपण आतापर्यंत ऐकलं. आता या भागाचा मुख्य विषय म्हणजे पुढची चौथी भक्ती, जिचा विषय आहे पादसेवन म्हणजे चरणांचे सेवन. श्रीमद भागवताच्या 3ऱ्या स्कंदातील 28व्या अध्यायातील 21 आणि 22व्या श्लोकात लिहिलं आहे की, जो वज्र, अंकुश, ध्वजा आणि कमळ इत्यादी चिन्हांनी युक्त आहे, ज्यांच्या शोभायमान रक्तवर्ण उन्नत नखमंडळाची प्रभा भक्तांच्या हृदयातील अंधकार पूर्णपणे नष्ट करते, अशा श्री भगवंतांच्या चरणकमलांचे मोठ्या प्रेमाने चिंतन करावयास हवे. ज्यांच्या चरण प्रक्षालनामुळे उत्पन्न झालेल्या पवित्र गंगाजळाला मस्तकावर धारण करून श्री शिवाने शिवत्व प्राप्त केले आहे आणि जे ध्यान धरणाऱ्या पुरुषाच्या अंतःकरणातील पापरूपी पहाडाच्या बाबतीत इंद्राने सोडलेल्या वज्रासारखे आहेत, अर्थात ज्यांच्या ध्यानाने पापपुंज नष्ट होतात, त्या श्री भगवंतांच्या चरणकमलांचे चिरकाळ चिंतन करावयास हवे, असे भागवतात म्हटले आहे. प्रभूंच्या चरणांविषयी श्री भगवंतांच्या दिव्य मंगलमय स्वरूपाची धातू वगैरेची मूर्ती, चित्र किंवा मानस मूर्ती म्हणजे मनात केलेली कल्पना याच्या मनोहर चरणांचे श्रद्धापूर्वक दर्शन, चिंतन, पूजन आणि सेवन करत भगवत प्रेमात तन्मय होऊन जाणे यालाच पादसेवन असे म्हणतात. वारंवार अतृप्त नेत्रांनी भगवंताच्या चरणारविंदांचे, पायांचे दर्शन करणे, हाताने भगवंताच्या चरणांचे पूजन करणे, सेवा करणे आणि चरणोदक घेणे म्हणजे चरण धुतलेले पाण्याने ते पाणी ग्रहण करणे, मनपूर्वक भगवंताच्या चरणांचे पूजन, सेवन, चिंतन करणे, भगवंताच्या चरणपादुकांचे हाताने पूजन करणे आणि मनाने चिंतन सेवन करणे, भगवंताचे चरणरज धूळ मस्तकावर धारण करणे, हृदयाशी धरणे, भगवंतांच्या चरणकमलांनी पवित्र झालेले शय्या, आसन वगैरेला तीर्थाहून अधिक समजून त्याचा आदर करणे, अयोध्या, चित्रकूट, वृंदावन, मथुरा इत्यादी जागी जिथे जिथे भगवंतांचा अवतार किंवा प्राकट्य झाले किंवा जिथे जिथे भगवंतांची चरणधूळ लागली, त्या त्या जागांना तीर्थस्थान समजून तिथल्या धुळीला भगवंतांची चरणधूळ समजून मस्तकावर धारण करणे, ज्या वस्तूला भगवंतांनी स्पर्श केला असेल तिचा मनपूर्वक आदर करणे आणि तिला मस्तकावर धारण करणे, तसेच गंगाजळाला भगवंताचे चरणोदक समजून त्याचे पूजन, सेवन करणे हे पादसेवन भक्तीचे विभिन्न प्रकार आहेत. ममता, अहंकार आणि अभिमान वगैरेंचा नाश होऊन प्रभुचरणी अनन्य प्रेमभाव जडण्यासाठीच पादसेवन भक्ती केली जाते. भगवंतांच्या अनन्य
भक्तांचा संग केल्याने भगवंतांच्या चरणसेवेचे तत्त्व, रहस्य आणि प्रभाव ऐकावयास मिळतो. मग श्रद्धा वाढून भक्ती प्राप्त होते. केवळ या पादसेवन भक्तीनेच सुद्धा मनुष्यातील दुराचार, दुर्गुण आणि दुःख नष्ट होतात आणि मग भगवंतावर सहजतेने अतिशय श्रद्धा जडते, प्रेम बसते आणि त्याला परमशांती मिळते. मग त्याच्यासाठी काहीही दुर्लभ राहत नाही. शास्त्रांनी आणि महात्म्यांनी पादसेवन भक्तीचा महिमा गायला आहे. श्री शंकराचार्य म्हणतात की भगवंताच्या चरणकमळरूपी नौकेमुळेच भवसागर पार करता येईल. ते असे म्हणतात की शिष्य हे कृपाळू गुरुदेव आपण कृपा करून शिष्य म्हणतो की हे कृपाळू गुरुदेव आपण कृपा करून हे सांगावे की या अपार भवसागरात म्हणजे संसारात बुडणाऱ्या माझ्यासाठी कशाचा सहारा आहे. गुरु म्हणतो की भगवान विश्वेश्वराच्या चरणकमळरूपी जहाजाचा एकमात्र सहारा आहे. असो, भगवंतांच्या चरणामृतांचे पान करण्याने आणि त्याला मस्तकावर धारण केल्यानेही कल्याण होते. भगवान श्रीरामांचे चरणामृत प्राशन करून त्यांना नौकेतून पैलतीरावर घेऊन जाणाऱ्या नावाड्याचा महिमा सांगताना श्री तुलसीदास म्हणतात की गुह श्रीरामांचे पाय धुवून परिवारासह ते पाणी प्यायला. प्रथम त्या पुण्याईने त्याने आपल्या पितरांना भवसागरातून पार नेले आणि नंतर आनंदाने श्रीरामांना गंगेच्या पलीकडे नेले. असो, सतत भगवंताच्या चरणकमलांचे दर्शन आणि सेवन करून क्षणोक्षणी कसे आनंदित व्हावे याचा आदर्श सीतामाई आहे. वनगमनाच्या वेळी सीतेने भगवंतांना रामांना म्हटले की ज्याप्रमाणे चक्रवाकी दिवसा आनंदात राहतात, चक्रवाक पक्षी, त्याप्रमाणे क्षणोक्षणी प्रभूंचे चरणकमळ पाहत मी आनंदात राहीन. क्षणोक्षणी आपले चरणकमळ पाहत असताना मला चालण्यामुळे थकवा मुळीच येणार नाही. आपले पाय धुवून झाडांच्या सावलीत बसून प्रसन्न मनाने मी आपल्याला वारा घालीन. तसेच सपाट जमिनीवर गवत आणि झाडाची पाने अंथरून ही दासी रात्रभर आपले पाय दाबीत राहील, असे सीता म्हणते. असो, भगवान श्रीरामाचे चरणचिन्ह, चरणरज म्हणजे धूळ आणि चरणपादुकांचे दर्शन आणि चरणसेवन यांचे भरताला किती आनंद होतो या गोष्टींनी आणि त्याची कशी प्रेममुग्ध दशा होते हे भगवान शंकराच्या शब्दात ऐका. अध्यात्म रामायण या ग्रंथात दुसऱ्या भागातील 9व्या अध्यायातील 2ऱ्या आणि 3ऱ्या श्लोकात श्री महादेव शिवशंकर म्हणतात की तेथे भरताने सगळीकडे श्रीरामचंद्राचे वज्र, अंकुश, कमळ आणि ध्वजा वगैरे चिन्हांनी सुशोभित आणि पृथ्वीसाठी अतिशय मंगलमय चरणचिन्हे पाहिलीत. मग ती बघून बंधू शत्रुघ्नासह तो त्यामध्ये लोळू लागला जमिनीवर जिथे रामांच्या पावलांची चिन्ह उमटली होती आणि मनातल्या मनात भरत म्हणू लागला की आहा, मी परमभाग्यशाली आहे, कारण आज मी श्रीरामाच्या पदचिन्हांनी विभूषित झालेल्या भूमीला बघत आहे. या श्रीरामाच्या चरणधुळीला ब्रह्मादी देवता आणि श्रुती वगैरे सदा शोधत असतात, असे भरत म्हणतो. असो, गोस्वामी तुलसीदास म्हणतात की श्रीरामांची चरणधूळ मस्तकावर धरली, हृदयाला आणि डोळ्यांना लावली तेव्हा भरताला श्रीरामांना भेटल्यासारखा आनंद झाला. प्रभू चरणांची नित्य पूजा करताना होणारा आनंद त्याच्या हृदयात मावत नसे. तो सर्व राजकार्ये चरणपादुकांची आज्ञा घेऊन करत असे. असो, अहल्या श्रीरामाच्या चरणरजाने धुळीने कृतार्थ होऊन म्हणते. अध्यात्म रामायणातील पहिल्या भागातील 5व्या अध्यायातील 43व्या श्लोकात अहिल्या म्हणते की हे जगन्नाथा, आपल्या चरणकमलांच्या धुळीकणांच्या स्पर्शाने आज मी कृतार्थ झाले. आपल्या ज्या चरणारविंदांचे म्हणजे पायांचे ब्रह्मा, शंकर आदी मन लावून चित्तात ध्यान करतात त्या चरणकमलांना आज मी स्पर्श करत आहे. असो, भगवंताच्या चरणांचा आश्रय घेतल्याने माणसाच्या सर्व दोषांचा नाश होतो, त्याची सारी संकटे दूर होतात आणि तो गायीच्या खुराने तयार झालेल्या खड्ड्यातील पाण्याप्रमाणे अगदी सहज हा संसार सागर भवसागर तरतो. श्रीमद भागवतात म्हटले आहे 3ऱ्या स्कंधातील 9व्या अध्यायातील 6व्या श्लोकात की हे प्रभो, जोपर्यंत खरोखर मनापासून लोक तुमच्या अभयदात्री चरणकमलांचा आश्रय घेत नाहीत तोपर्यंत धन, घर, मित्र वगैरेंच्या निमित्ताने भय, शोक, स्पृहा, पराजय, लोभ वगैरे उत्पन्न होतात आणि मी व माझे हे ममत्व राहते. अर्थात भगवंताच्या चरणी शरण गेल्यानेच हे मी पण नष्ट होते. असो, उर्वरित पादसेवन भक्तीबद्दल आपण पुढील भागात जाणूया.